अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर दगडफेक झाली आहे। एका समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद इथे उमटलेत। शेकडोंच्या जमावाकडून पोलिसांवरती दगडफेक पोलीस ठाण्यामध्ये झालेली आहे। दगडफेकीत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील जखमी झालेत। जमावानं पोलीस वाहनांच्या काचाही फोडलेल्या आहेत। पोलिसांचा जमावावरती लाठीचार्ज आणि आशुभराच्या नळकांड्या फोडण्याचाही प्रयत्न झालेला आहे। नागपुरी गेट पोलीस ठाणे हद्दीमध्ये जमावबंदी सध्या लागू करण्यात आली आहे। सीपी, एसपी, वरिष्ठ अधिकारी, पोलीस हे सध्या तिथे उपस्थित आहेत। दगडफेक करणाऱ्यांचा शोध सध्या सुरू करण्यात आलेला आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं। अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दगडफेक झाल्याची माहिती मिळते आहे। नेमकी काय स्थिती आहे आणि सध्या अमरावतीचं काय वातावरण आहे या संदर्भात बोलण्यासाठी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी सर आपल्यासोबत आहेत। सर, काय माहिती आहे आणि काय घटना आहे आणि काय आवाहन करणार आहात? या ठिकाणी नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये काही संघटनचे लोक आणि काही संघटन आपले FIR देण्यासाठी आले होते। ज्यांनी कोणी धर्मगुरूच्या विरोधात काही भाषण दिलेलं आहे आणि तो भाषण जो व्हायरल झालेला आहे त्याविरोधात FIR देण्यासाठी आले होते आणि ते घेण्याची प्रक्रिया सुरू होती। तरी काही मोठा जमा झाला आणि मॉबमधल्या काही लोकांनी पोलीसवर दगडफेक केलेली आहे। ते मॉब डिस्पर्स करण्यासाठी अधिक मूक मागवण्यात आली होती आणि आता मॉब डिस्पर्स करण्यात आलेला आहे। ज्यांनी कोणी जे हातात घेतलेलं आहे, कानून तोडलेला आहे, नियम तोडलेले आहे आणि पोलिसांच्यावर दगडफेक केली आहे, अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आणि या ठिकाणी आम्ही जमावबंदी लागू केलेली आहे। विना कोणी जो आहे कारण बाहेर येऊ नये, फिरू नये, पुढील आदेशापर्यंत पोलीस वर कोणी हमला करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी मी आपल्याद्वारे आवाहन करतो। बाकी शहरात शांतता आहे। सर्व ठिकाणी नवरात्र उत्सव शांततेत सुरू आहे। कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कोणी अफवावर विश्वास ठेवून कोणी काही अफवा पसरवत असेल तर पोलीस कंट्रोल रूमशी कॉन्टॅक्ट करावे, 112वर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करावे, पोलीस स्टेशनशी कॉन्टॅक्ट करावे आणि नंतरच निर्णय घ्यावे। काही कोणी घाबरायचं कारण नाही। धन्यवाद। एकंदरीतच साधारणतः 10 वाजताच्या दरम्यानची ही घटना असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपण जर पाहिलं तर अमरावती शहर पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। हे संपूर्ण दृश्य आपण सध्या पाहू शकतो की अमरावतीच्या पठाण चौकातील ही दृश्य आहेत आणि अमरावती शहरातील परिस्थिती जी आहे ती शांत ठेवण्यासाठी स्वतः पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी हे सध्या आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळत आहे। पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात वाहनं देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि नागरिकांनी कोणत्याही सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अमरावती शहरात शांतता ठेवावी असं आव्हान जे आहे ते पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी जे आहेत यांच्याकडून केलेलं आहे। आपण जर पाहू शकतो की साधारणतः 10 वाजताची ही घटना होती आणि या घटनेनंतर जे काही आहे त्याची पडसाद उमटायला सुरुवात झालेली होती। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।